आपण बघतोय अगदी सकाळी सकाळी महापौर रितू तावडे या रस्ते विकास कामांची पाहणी करतायत। त्यासोबतच नाले सफाईचा आढावा ते मागील आठवड्याभरापासून वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन घेत आहेत। आणि सध्या आपण जर बघितलं तर मालाडमध्ये रितू तावडे आलेले आहेत आणि जी रस्त्यांची कामं आहेत ती कशा पद्धतीने सुरू आहेत त्याची सगळी माहिती घेत आहेत। विविध ठिकाणी जात आहेत अगदी सकाळी म्हणजे 7-7:30ला तुम्ही इथे आलेला आहात आणि वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तुम्ही आता नाले सफाई आणि रस्ते विकास कामांचा आढावा घेताय। काय दिसतंय, कशा प्रकारे कामं पूर्ण होतात? आपण ज्या ठिकाणी आलो आहोत मालाड मार्वे रोड, त्या रोडवरती मी उभी आहे। रोडच्या पूर्ण कामाची पाहणी करते। स्थानिक प्रभाग समिती अध्यक्ष आपले हैदरजी या ठिकाणी माझ्याबरोबर समवेत उभे आहेत। काम अतिशय चांगलं दिसतंय या ठिकाणी। काही ठिकाणी मी डक ओपन करून बघितले, आतमध्ये पडदे वगैरे राहिले आहेत का त्याची मी पाहणी केली। ज्या पद्धतीने दिसतंय ते अतिशय व्यवस्थित दिसतंय। अधिकाऱ्यांनी कंत्राटदारांकडनं चांगलं काम करून घेतलंय। प्रथमतः पाणीमध्ये तरी तसंच दिसतंय मला। बाकी पहिल्या येणाऱ्या पावसामध्ये कुठे पाणी स्टेग्नंट राहतंय किंवा काय ते आपल्याला कारण की मी आता पाहिले काही चॅनल्स ओपन करून त्याच्यामध्ये मला वॉटर स्टॅग्नंट दिसलं, तर मी म्हटलं हे का, तर त्यांनी सांगितलं पहिल्या पावसापर्यंत आपण बघतोय, पण पूर्ण लक्ष ठेवून आहोत आम्ही सगळे। स्थानिक नगरसेवक, प्रभाग समिती अध्यक्षपासून सगळे ह्याच्यावरती लक्ष ठेवून आहोत। सकाळी अगदी सकाळी तुम्ही येते? मला काम सकाळीच करायला आवडतं। मी ह्याहीपेक्षा लवकर आले असते पण मला खूप ट्रॅफिक मिळालं। कदाचित मी 6:45ला तिथे पोचले असते, पण सकाळची वेळ ही चांगली असते, फ्रेश असतात सगळेजण आणि कामाची सुरुवात ही सकाळीच व्हावी असं माझं मत आहे। नाले सफाईचे जे दावे केले जातात साधारणपणे किती टक्के नाले सफाई आतापर्यंत पूर्ण झाली? कारण 31 मे पर्यंत हे कामं पूर्ण करायची। आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये 31 मे पर्यंत 80% नाले सफाई करायचीच आहे। त्यासाठी आम्ही सगळेच रस्त्यावरती उतरलेले आहोत आणि या पद्धतीनेच आपल्याला काम करायचं आहे। आता रामचंद्र नाला त्या ठिकाणी मी बघायला जाणार आहे। आता पण माझ्या पूर्ण लिस्टमध्ये 5 नाले आहेत, तेही मी सगळे चेक करणार आहे। आता मला गेल्यानंतर कळेल की किती % झाले। ज्यावेळी मी पहिल्यांदा पाहणी केली होती ते 29-30% आसपास सगळी होती, त्यापेक्षा पुढे गेलीच असेल अर्थात। आणि ह्याच्यानंतर पुन्हा शेवटची व्हिजिट करणार आहे, ती 80% झाली आहे की नाही या पद्धतीने। तर म्हणतात चुकीची आकडेवारी दिली जाते, 42-50% आकडेवारी तुम्ही टीका करण्यापेक्षा मुंबईकरांचे हित बघायला हवं ह्या ठिकाणी। नाले सफाईसाठी जर त्यांना असं वाटत असेल की त्या ठिकाणी % ऑफ क्लिनिंग कमी झालं असेल तर त्यांनी तिथे उभं राहून करून घ्यावं। या ठिकाणी पावसाळ्यापूर्वी कुठलंही राजकारण न करता मुंबईच्या हितासाठी मुंबईची तुंबई झाली नाही पाहिजे याकडे विरोधकांनी पण लक्ष दिलं पाहिजे, आमच्याबरोबर उभं राहिलं पाहिजे आणि मुंबईकरांसाठी पावसाळा सुखकर कसा होईल त्याकडे लक्ष दिलं। किशोरी पेडणेकरांसंदर्भात तुम्ही काल एक ट्विट केलं, काल किरीट सोमय्या यांनी सुद्धा आरोप कालिदास जे ललित अकादमी सेंटर आहे आणि शहाजीराजे अंधेरीचं, त्या ठिकाणी जवळपास 15 वर्षापर्यंत एका कंत्राटदाराला पूर्ण ते कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे, मेघा काहीतरी इंजिनिअरिंग। तर हे जर झालं असेल तर चुकीचे। उद्या कालिदास संकुलमध्ये माझी ह्या संदर्भात मीटिंग आहे। स्थानिक माजी खासदार, आमदार, तिकडचे लोकप्रतिनिधी सगळ्यांना मी त्या ठिकाणी बोलवलेलं आहे। त्या ठिकाणी जी कमिटी काम करते कालिदासमध्ये तीही त्या इथे असेल आणि याची सखोल चौकशी केली जाणार। जर अशा पद्धतीने चुकीचं कॉन्ट्रॅक्ट दिलं असेल 15 वर्षासाठी, कारण त्या ठिकाणी माहिती घेतली तर नुसती जेवणाची थाळी 2000 रुपयाची आहे असेल, त्यात तथ्य तर किशोरी पेडणेकरांवर कारवाई होणार। आता त्यांच्याकडनं स्टेटमेंट आलेलं आहे, प्रशासनाने केलं आहे अशा पद्धतीने। काल मी ती बातमी पाहिली, पण आता ह्याची संपूर्ण डिटेल्स ही मला उद्या मिळणार। मिळाल्यानंतर मग त्याविषयी पूर्ण पुढे काय करता येणार, कोणी ते कॉन्ट्रॅक्ट साईन केलं, कोण त्याच्यामध्ये अधिकारी इन्व्हॉल्व होते, कोणाच्या सांगण्यावरून केलं, ह्याची सखोल चौकशी केली जाणार। शेवटचा प्रश्न, तुम्ही दौरे करतायत, नाले सफाईचा आढावा घेतायत, उपमहापौरांनी मध्ये नाराजी व्यक्त केली की तुम्ही त्यांना बोलवलं नाही। आज मला वाटतं तुम्ही त्यांना बोलवलं आहे मात्र ते आले नाहीत। हो, त्यांना मी काल फोन पण केला, त्यांना व्हॉट्सअपला लिस्ट पण पाठवली आणि मी म्हटलं मी मालाडला तुमच्या इथेच येते तर तुम्ही या, पण ते म्हणाले नाही ताई तुम्ही जाऊन या। तर मी त्यांना सांगितलं नाही, तुम्हाला आलं पाहिजे, तुम्ही माझी तक्रार केली आहे तर तुम्हाला तर आलं पाहिजे। पण मला काय एक विनोदाचा भाग आहे असं काही नाही, ते त्यांच्या कामात कुठे बिझी असतील। पण ठीक आहे, पुढच्या व्हिजिटला ते माझ्याबरोबर जॉईंट होतील। म्हणतात की समन्वय राखला जात नाही, ती नाराजी अजूनही दूर झाली नाही म्हणून ते आज आले नाहीत। असं काही वाटत नाही, ते कामात असतील घाडीसाहेब आमचे, तर कदाचित दुसरीकडे ते व्हिजिटला असतील, तर हा काही भाग नाही आहे। ते येतील, पुढच्या व्हिजिटला नक्की येतील, पण मी माझं कर्तव्य केलं आहे त्यांना बोलवण्याचं। पण ते अजूनही नाराज दिसत आहेत का तुम्हाला? कारण जर काल फोन केला त्यांनी आधी सांगितलं होतं की
म्हणजे आधीची जी वीज होती त्याच्यात तुम्ही फोन केला नाही किंवा निमंत्रण दिलं नाही? त्यांनाही तसाच सल्ला असेल, नाराजी दूर करा, मुंबईकरांसाठी काम करा. या ठिकाणी नाराजी नाट्य हे आपल्याला काय सुरू नाही ठेवायचं आहे. विरोधकांचा जो सल्ला दिला तसाच सल्ला मी ह्यांनाही देईल की नाराजी दूर करा, मुंबईकरांसाठी काम करा या ठिकाणी, आणि पावसाळ्यापूर्वी नाले सफाई आणि रोडची पाहणी करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. ते पार पडलं पाहिजे. सोबत घेणार आहात? त्यांना सोबत घेणार आहात? सोबतच आहेत, आम्ही सोबतच बसलेलो आहोत. तर त्यामुळे तो विषय नाही. आमचे उपमहापौर घाडी पत्रकार परिषदा वेगळ्या घेत आहेत, पत्रकार परिषदा वेगळ्या घेत आहेत, वेगळे विषय मांडतायत. त्यांच्या पक्षाची भूमिका मांडलीच पाहिजे. जरी आम्ही युतीमध्ये बसले तरी तेही त्यांच्या एक पक्षाचं नेतृत्व करतात आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये, तर त्यांचे काही विषय आहेत ते मांडतीलच. या आधीच्या म्हणजे महापालिका जेव्हा सत्ता शिवसेना ठाकरेंच्या शिवसेनेची होती तेव्हा IB बोर्ड आणि केम्ब्रिज बोर्ड हे सुरू करण्यात आलं होतं. ते कुठेतरी बंद करण्याचा विचार महापालिका करते का? मी याची माहिती घेईन संपूर्ण आणि नक्कीच त्याच्याविषयी सविस्तर सांगेल मी. त्यामुळे या होत्या महापौर रितू तावडे विविध ठिकाणी जाऊन जसं त्यांनी सांगितलं की अगदी सकाळीच आम्ही रस्ते विकास कामं जी आहेत त्याचा आढावा ते घेत आहेत. त्यासोबतच नाले सफाई कशा पद्धतीने होती त्याचासुद्धा आढावा ते घेताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि सर्व जे अधिकारी आहेत, कंत्राटदार आहेत, त्यांच्याकडनं सुद्धा हा सगळा आढावा घेताना आपल्याला पाहायला मिळतात. कॅमेरामॅन अजित कदमसह मी वेदांत नेब, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.